बिग बॉसच्या मेकर्सला मला फक्त एक सवाल विचारायचा आहे की बाबा बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही यावेळेस काय चोर चपाटीत भरलेले आहेत का काय? कारण की पहिल्या आठवड्यात देखील एक चोरी झाली, दुसऱ्या आठवड्यात पण चोरी झाली. अरे म्हणजे चाललंय काय घरामध्ये? फक्त आपल्याला चोऱ्याच बघायला मिळत आहेत आणि चोऱ्या होत आहेत, त्यामुळे लोक त्यांचं जेवण बंद करतायत. असा विषय जो आहे तो संपूर्ण घरामध्ये चालू आहे. तर आपण आज त्या चोरींबद्दलच बोलणार आहोत की नेमक्या किती चोऱ्या या घरामध्ये झाल्यात आत्तापर्यंत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी करणनी गोष्ट केली होती पहिल्या आठवड्यामध्ये, ती काय चोरी नव्हती. ते एक चॅलेंज लावून जे काय आहे ते चावी घ्यायचा प्रयत्न तिकडून त्यांनी केला होता. पण दुसऱ्या आठवड्यामध्ये तिकडे कांड करायचा प्रयत्न केला होता. कोणी केला होता? तर जी कोण आहे आपली अनुश्रीने तिकडे चावी चोरली. त्यानंतर ती कॅमेऱ्यामध्ये येऊन बोलली की हे राज जे आहे ते बाहेर जाऊनच सगळ्यांना समजेल की आता ही चावी नेमकी कोणी चोरली होती. पण तिने घाण केली. तिने घाण अशी केली की सगळ्या घराला नाही, एकेकाला जाऊन तिने सांगितलं की बाबा मीच चावी चोरली. आणि त्यानंतर जे आहे ते आज म्हणजे आजचा एपिसोड, आजचा 15वा-16वा एपिसोड आहे, त्यामध्ये देखील एक अंडे चोरायचा प्रयत्न जो आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये झाला. अरे म्हणजे काय चाललंय? चोऱ्या माऱ्या करून काय फुटेज घ्यायचा प्रयत्न लोक करतात का काय मला कळत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे बिग बॉस स्वतः तुम्ही दाखवत नाही चोऱ्या केल्यात की नाही केल्यात. ॲटलिस्ट चोरी करत असताना तुम्ही दाखवा तरी की बाबा या माणसाने चोरी केलेली आहे. नंतर तिकडे मग कोण पहिले एक तयार होतो, मी बोलतो मी चोरी केली. त्यानंतर मग जेव्हा लईच डोक्याच्या वरून सगळ्या गोष्टी जातात त्या टायमाला दुसरा व्यक्ती येतो आणि तो म्हणतो की च्या आईला मी नाही त्यांनी केली, त्यांनी नाही मी केली, माझं जेवण बंद करा. अशा प्रकारच्या गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये घडतात आणि त्या गोष्टी मला थोड्या आवडत नाहीये. तुमचं मत काय आहे या संपूर्ण गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा, कारण की गोष्टी थोड्या विचित्र होत चाललेल्या आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.